या वर्षीचा माझा वाढदिवस अगदी आठवणीत राहण्यासारखा. कारण होतं काय ना, प्रत्येक वर्षी शो, प्रवास, कार्यक्रम आणि मग त्या धावपळीमध्ये आपण आपल्या माणसांपासून दूर कधी गेलो हे कळतच नाही हो आपल्याला. पण यावर्षी ठरवलं, थांबायचं, श्वास घ्यायचा आणि पुन्हा एकदा आपलं घर अनुभवायचं. कारण आपण शेवटी जे काही करतो ते आपल्या कुटुंबासाठीच तर ना. मग त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नसेल तर त्या यशाचा अर्थच काय? मग आज मस्त गेलो सिंहगडावर. अगदी माझं कुटुंब, माझ्या बहिणी, मस्त ते आमचे लहानगे. काय सांगू तुम्हाला, गप्पा मारल्या, केक कापला, हसलो, नाचलो, पिटलं, भाकरी, ठेचा खाल्ला. आणि त्या क्षणांनी आठवलं, अरे हीच तर खरी संपत्ती आहे आपली. घर, माणसं आणि त्यांच्या डोळ्यातील आपल्यासाठीचा अभिमान हेच खरं जीवनाचे पुरस्कार आहेत. आपण मात्र धावतोय स्वप्नांच्या मागे, पण त्या स्वप्नांचा मूळ हेतूच आपले असतात हो. म्हणून कधीतरी थांबा, जरा फोन बाजूला ठेवा आणि आपल्या आईच्या, बहिणीच्या, आपल्या मुलांच्या डोळ्यात जरा बघायला शिका. त्यांना तुमचं यश हवं असतं असं नाही, पण त्यांना हवा असतो तो तुमचा वेळ. काम करा, यश मिळवा, पण मनाने मात्र जगायला विसरू नका. कारण शेवटी आठवणीत राहतात त्या चेहऱ्यांवरील हसरे